महत्वाची बातमी, ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनामधून आणीबाणीचं समर्थन करण्यात आलंय। इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणीचं समर्थन करत कंगना राणावतवर टीका करण्यात आली आहे। इंदिरा गांधींना खलनायिका ठरवणारा इमर्जन्सी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला, हीच इंदिरा गांधींची ताकद आहे असं सामनातून म्हटलं गेलंय। सामनाच्या रोखठोकमधून कंगना राणावतवर टीका करण्यात आली आहे। काय म्हटलेलं आहे सामनामध्ये पाहूयात। कंगना राणावत या नटीनं इंदिराजींना खलनायिका ठरवणारा इमर्जन्सी चित्रपट काढला, बॉक्स ऑफिसवर तो कोसळला, हीच इंदिरा गांधींची ताकद। मोदींच्या अंधभक्त महामेळाव्यामध्ये कंगना राणावत ब्रँड अँबॅसेडर असल्यानं इमर्जन्सी चित्रपटात इतिहास मोडून तोडून सादर केला। आणीबाणीमध्ये स्मगलर्स, काळाबाजारी, गुंड यांना तुरुंगामध्ये डांबलं हे सिनेमामध्ये दाखवलं नाही। देशाला शिस्त लावणं आणि अराजकवाद्यांना वटणीवर आणणं यासाठी आणीबाणी होती। बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं, तरीही भाजप आणि शिवसेना 25 वर्ष एकत्र नांदले, सत्ता भोगली, याचं काय? इंदिरा गांधींच्या कार्याचं मूल्यमापन एका आणीबाणीवर तोलता येणार नाही। त्यांचं महानपण त्यांच्या बेडरपणामध्ये होतं। इंदिरा गांधींची प्रतिमा मलिन करणारे असे चित्रपट आणि निर्मात्यांना सर्वच पक्षाच्या नेत्यांनी जाब विचारायला हवा। मणिपूरच्या हिंसाचाराला सामोरे न जाणाऱ्या पंतप्रधानांचे अनुयायी आज इंदिरा गांधी यांच्यावर चिखल उडवत आहेत। आणीबाणी हा एक अध्याय होता, त्याला दोन बाजू आहेत आणि त्यासाठी इंदिराजींना खलनायिका ठरवणारे चित्रपट करणं राष्ट्रीय अपराध आहे।